परंपरागत कारागिरीला नव्याने उजाळा देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक मधुकर वंजारी यांनी केलं। सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिर इथं सोलापुरातील कलावंतांच्या भरवण्यात आलेल्या चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचं उद्घाटन प्राध्यापक वंजारी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। यावेळी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, चित्रकार भगवान चव्हाण, उद्योगपती दत्ता सुरवसे, MIT डिझाईन महाविद्यालयाचे अतुल केडिया, वैष्णवी डिवरे, डॉक्टर उमा प्रधान, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, सचिव प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक वंजारी म्हणाले की शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाकडे लक्ष दिलं जातं, परंतु मानवी जीवनातील महत्त्वाचा पैलू असलेल्या भावनांकडे लक्ष देण्याची गरज आहे। परंपरागत कारागिरीला नव्या पद्धतीने उजाळा देणं काळाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी धर्मराज काडादी यांनी सोलापुरातील कलाकारांना नेहमी प्रोत्साहन देण्याची भूमिका राहील अशी भूमिका मांडली। या प्रसंगी चव्हाण यांनी चित्र आणि शिल्प प्रदर्शनाबद्दल गौरवोद्गार काढून आंतरराष्ट्रीय दर्जा असलेलं चित्र या प्रदर्शनात भरवण्यात आल्याचं सांगितलं। या प्रदर्शनात 27 स्टॉल असून 25 ते 26 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे। तसंच चित्र आणि शिल्प खरेदीसाठी उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली।